हे मल्चिंग असल्यामुळं त्याला जास्त पाण्याची गरज पडत नाही, का तर ह्याच्यामध्ये ऊन जात नाही. मल्चिंग कुठंच नाही, पण आपण नवीन पद्धतीने ही लागण केलेली आहे. का तर ह्याचं जे अन्न आहे ते बाकीच गवत खाण्यापेक्षा त्याच्यासाठी आपण हे पेरूला मल्चिंग केलेलं आहे. जिचे बाबा जास्त गवत उगवते त्यांनी मल्चिंग वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही, रोप एक नंबर नाही येतात. त्यासाठी तुम्ही मल्चिंग त्यासाठी मल्चिंग वापरले, बाकी काय खुरपाण्याचा वगैरे काय नको म्हणून ते मल्चिंग वापरले. खर्चाचा विचार केला तर मी खर्च वाढत नाही ह्याच्यातून खर्च एकदम कमी होतो. हे मल्चिंग 1 एकरामध्ये 4-4.5 हजार बसले सगळं पूर्ण, 1-2-2.5 हजार मजुरी. पण हे जर खुरपण करायचं म्हणलं तर तुम्हाला 5-6 हजार रुपये एका खुरपणीला लागतात. त्याच्यासाठी मल्चिंग वापरणे एकदम योग्य आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील शिरबावी या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण आता रेड डायमंडच्या प्लॉटमध्ये उभा आहे. तर आत्ताच यांनी लागवड केलेली आहे आणि यांची आता पिंक तैवानची पण साईडला इथं लागवड चालू आहे, ते पण आपण म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, पेरूची लागवड कशी केली पाहिजे, म्हणजे रेड डायमंड असेल, पिंक तैवान असेल, ह्याची लागवड कशी केली पाहिजे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. आपला परिचय? महेश दत्तात्रय साळुंके, शिरबावी. माझ्या पहिल्या शेतामध्ये डाळिंबीचा प्लॉट होता हा पूर्ण 1 एकरामध्ये. पण ज्यावेळेस मी स्वतः व्यापार चालू केला रेड डायमंडचा आणि तैवान पिंकचा, त्यावेळेस ह्याची जी मागणी, ह्याचं डिमांड बघून मी डाळिंबीचा प्लॉट रोटरून त्याच्यामध्ये नंतर मशागत करून पूर्ण मल्चिंगवर प्लॉट तयार केलेला आहे. आज याचं डायमंडचं बघितलं आजच्या तारखेला तर 140 रुपये मार्केट आहे. आणि आपल्या शेजारी जिथे एक नर्सरी आहे पंढरी फार्म म्हणून, तिथून आपण ही रोपं घेतलेली आहेत. पण त्याच्यासाठी आपण आधी त्यांचं सगळं 2-4 प्लॉट फिरलोय. त्यांचं प्लॉट फिरल्यानंतर मग विषय बघून मग त्यांचं रोपं वगैरे चांगले भेटतात, योग्य गॅरंटीची रोपं भेटतात, म्हणून आपण त्यांची रोपं मागवलेत. सध्या आपण 1000 रोपाची लागण केलेली आहे आणि आता आजच चालू आहे तैवान पिंकची लागण चालू आहे. म्हणजे आज ही लागवड करून आता रेड डायमंडचे किती दिवस झाले? रेड डायमंडची लागवड करून मी चांगले 15-20 दिवस झालेत. पण चांगले रोपं वगैरे चांगले फुटलेत, बऱ्यापैकी रोपं जाण्याचं वगैरे प्रमाण नाही. म्हणजे रोपं चांगल्या पद्धतीची रोपं आहेत आपल्याला दिली, गॅरंटीची रोपं दिलीत सगळं. आणि आता वरच्या प्लॉट मध्ये वरच्या प्लॉट मध्ये तैवान पिंक त्यांच्याकडूनच घेतले आम्ही. आज लागवड चालू त्यांच्याकडे सगळं बॉल सुंदरी आहे, मिस इंडिया आहे, तैवान पिंक आहे, रेड डायमंड आहे. आमच्या बाबा बंधुराजांना पण केले, तिथं बॉल सुंदरी लागण केले. बऱ्यापैकी लागणे आणि मार्केट सध्या याचं भरपूर आहे. 6 ते 7 महिन्यामध्ये तुम्ही चालू करू शकताय. तुम्ही योग्य सांभाळले तर चालू करता येते. म्हणजे जसं की तुमचं जर्सी गायचा व्यवसाय दुधाचा आहे ना, तसंच सेम ह्याचा आहे. प्रत्येक आठवड्याला तुम्हाला काही ना काही ह्याच्यातून मिळत राहतं. त्याच्यासाठी कधी पण तुम्ही तैवान लावा, रेड डायमंड लावा, सध्या मार्केटमध्ये भरपूर चालू. आता तुम्ही म्हणाला पहिलं तुमच्याकडे डाळिंब होतं, तर डाळिंब या पिकाकडून तुम्ही म्हणजे पेरू फळबागेकडे कसं काय वळाला? तर कसं होतं माहिती आहे का, डाळिंब हे जे पीक आहे ना त्याला भरपूर लक्ष द्यावं लागतंय. तेल आहे, आता आपल्या जे जमिनीची सुपीकता आहे ते कमी आहे सध्या डाळिंबीसाठी. आपल्या भागात सांगोल तालुक्यात बघितलं किंवा बाहेर बघितलं तर सुपीकता कमी असल्यामुळं त्याला व्यवस्थित लक्ष द्यावं लागते. तसं हे रेड डायमंड आणि तैवानचा असा विषय, ह्याला कमी लक्ष देऊन व्यवस्थित आणता येते. जास्त लक्ष द्यायची गरज पडत नाही. ह्याला 15 दिवसातून फवारणी केली तरी चालते, पाण्यावर चांगल्या पद्धतीने रोपं येतात. म्हणजे जास्त याला निगा राखायची पण गरज नाही, पण भरपूर उत्पन्न, भरघोस उत्पन्न निघते. किती दिवस झाले आता तुम्ही म्हणजे ही रोप जी आता लावली ती किती दिवस झाले लावून? 15-20 दिवस झाले. 15 दिवस झाले. तर ह्याची लागवडीची योग्य पद्धत म्हणजे लागवड कशी केली पाहिजे? आता सध्या आपण जे लागवड केली ते 8x5 वरती केलेले. तुम्ही साधारणतः एकरामध्ये 1000-1200 रोपं लावू शकता. आणि योग्य लागवड आहे, काय नाही असं 4 वरती 3 वरती करणं एकदम कमी झाले. त्यासाठी 5चं अंतर असणं गरजेचं आहे. ही जी रोपं मोठी होतील आणि याचं अवरेज पण चांगलं भेटतं. म्हणजे पट्ट्यात किती अंतर ठेवलंय तुम्ही? 8 मधलं 8 फूट आहे आणि रोपांच्या मधलं 5 फूट आहे. म्हणजे जेणेकरून मशागत करायला झाले तरी काय प्रॉब्लेम, 8x5 वरती करू शकतो तुम्ही. म्हणजे ते अंतर योग्य आहे का काय? योग्य, एकदम योग्य अंतर आहे. असं आम्ही 4-5 प्लॉट बघितलेत, भरपूर ठिकाणी बघून आल्यानंतर मग आम्ही लागवड केलेली. आधी फिरलो, त्यांचं प्लॉट कुठे त्याने रोपं दिली ती बघितली आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते रोपं मागवली ती. आता म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघितलं बरं का, असे मल्चिंगवर लागवड केली, म्हणजे कोणाची आतापर्यंत बघितली नाही, लय कमी येते लागवड. तर तुम्ही म्हणजे मल्चिंग वापरण्याचं काय कारण आहे? म्हणजे पेरू फळबागेला आतापर्यंत मी कुठं मल्चिंग नाही, मल्चिंग कुठंच नाही. पण आपण नवीन पद्धतीने ही लागण केलेली आहे. का तर ह्याचं जे अन्न आहे ते बाकीच गवत खाण्यापेक्षा त्याच्यासाठी आपण हे पेरूला मल्चिंग केलेलं आहे. जिचे बाबा जास्त गवत उगवते त्यांनी मल्चिंग वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही, रोपं एक नंबर नाही येतात.
म्हणजे त्यासाठी तुम्ही मल्चिंग त्यासाठी मल्चिंग वापरले. तर बाकी काय खुरपाण्याचा वगैरे काय नको म्हणून ते मल्चिंग वापरले. खर्चाचा विचार केला तर मी खर्च वाढत नाही का ह्यातनं? ह्याच्यातून खर्च एकदम कमी होतो. हे मल्चिंग 1 एकरामध्ये 4-4.5 हजार बसले सगळं पूर्ण. 1-2-2.5 हजार मजुरी. पण हे जर खुरपण करायचं म्हणलं तर तुम्हाला 5-6 हजार रुपये एका खुरपणीला लागतात. त्याच्यासाठी मल्चिंग वापरणं एकदम योग्य आहे. तुम्ही थोडं ट्राय करा. बाहेर प्लॉट वगैरे बघा वाटलंच तर, किंवा आमच्या प्लॉटवर आहेत तुम्हाला हे रोपाची म्हणजे कसे फुटलेत वगैरे काय समजून येईल तुम्हाला. चाल वगैरे कशी आहे ह्याची. आता तुम्ही बघताय हवा हे रोप कशी चालू आहेत. चाल वगैरे 1 नंबरनं चालू आहे ह्याची काय नाही. तरी किती दिवस टिकू शकते ही मल्चिंग ह्याच्यावर? मल्चिंग तुम्हाला पीक धरायला येईपर्यंत टिकू शकतं हे. त्याच्यानंतर तुम्ही बेडमध्ये पूर्ण शेणखत वगैरे भरून नंतर मल्चिंग हातरलं तरी काय प्रॉब्लेम नाही. लिक्विडवरती रोपं येतात. आणि खुरपणाचा खर्च नाही, टेन्शन नाही. तुम्ही आठवड्यातून एकदा खाली आला तरी चालते. आठवड्यात 2 वेळा पाणी सोडा 3 दिवसातनं. म्हणजे जास्त लय लक्ष द्यायची गरज नाही पडत. जसं डाळिंबीला रोज बघावं लागतं, फुट्या काढा, हे काढा, ते काढा, तसं याचा विषय नाही. तर आता मला सांगा, तुम्ही लागवड करताना म्हणजे पहिल्यांदा म्हणजे जमिनीच्या मशागतीपासून असेल, म्हणजे पट्टा सोडणं असेल किंवा मल्चिंग हातरणं, तिथपासून लागवड कशी केली आतापर्यंत? 15 दिवसात कसं नियोजन ह्याचं काय काय? त्याचं नियोजन काय, पहिल्यांदा नांगरटी केली, त्याच्यानंतर फनाटलं, त्याच्यानंतर रोटरलं. थोडे 1 आठवडाभर आम्ही जमीनदार थोडी उन्हाला हे करू दिली, वितळू दिली. त्याच्यानंतर मग बेड वगैरे सोडलं. त्याच्यानंतर मग मल्चिंग हातरून ड्रीप हातरून इनलाईन टाकलेला पूर्ण ड्रीप. एका लाईनला 2 लाईन आहेत इनलाईनच्या, ते टाकून त्याच्यानंतर मल्चिंग टाकलं. जेणेकरून सुद्धा इनलाईन तुमच्याकडे जर हे नसेल, फिल्टर नसतील तर इनलाईन कुठे जर पॅक होऊ शकतं. त्यासाठी 2 इनलाईन टाकणं गरजेचं आहे. जिथे तुम्ही 1 तास सोडते तर अर्धा तास सोडा पाणी फक्त. म्हणजे तुम्ही मल्चिंग हातरलं, मग लागवड करताना कशी लागवड केली? पाणी आधी किती तास सोडलं होतं काय? लागवड करायच्या आधी आम्ही पूर्ण बेड ओलं करून घेतलं होतं आधी. त्याच्यानंतर मग मल्चिंग हातरलं आणि त्याच्यानंतर होल पाडून आम्ही त्याच्यामध्ये रोपं लावून घेतली. आणि त्याच्यानंतर परत 1 तासभर पाणी सोडलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही काय, त्याला पाणी जास्त पण नाही चालत. पहिले 1-2 ह्याला जास्त सोडलं, एकदा बेड गार झालं नाही. हे मल्चिंग असल्यामुळं याला जास्त पाण्याची गरज पडत नाही, का तर ह्याच्यामध्ये ऊन जात नाही. त्याच्यासाठी मल्चिंग किती दिवसाला म्हणजे किती तास? 3 दिवसातून आम्ही कमीत कमी ह्याला जास्त वेळ नाही, पण 1 अर्धा तास पाणी फक्त सोडतो. 3 दिवसात अर्धा-पाऊण तास भरपूर झालं पाणी. तर खत वगैरे काय तुम्ही लागवड करताना? सध्या आम्ही खत वगैरे काय घातलेलं नाही. सध्याला फक्त आम्ही ह्युमिक वगैरे लिक्विड घातलेली चालू आहे. अजून प्रत्येक पाळीला आम्ही काय ना काय सोडत राहतो. 1-2-2.5 किलो 2-2.5 किलो सोडत राहतो. आता मी बघितलं इथं, तर तुम्ही पेरूच्या मध्ये मिरचीची पण लागवड केलेली आहे. हो, म्हणजे कसं होतंय, 6-7 महिने आता पेरूला जाणार आहेत आपल्या. आपण 7 महिन्यात टार्गेट आहे, आपण 7 महिन्यात पेरू आणणार आहे, त्यात काही विषय नाही. पण त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आम्ही हे आंतरपीक म्हणून नाही तर कमीत कमी ह्याच्या मिरच्या नादाने ह्याला कमीत कमी लिक्विड भेटेल ह्याच्यासाठी आम्ही मिरची लावलीत फक्त. पण म्हणजे ह्याच्यावर पेरूच्या झाडावर काय त्याचा परिणाम? काही इफेक्ट होणार नाही. लिक्विड म्हणा नाही काय नाही, ह्याच्यामध्ये अंतर 2 फुटाच ठेवले आम्ही. त्याच्यामुळे ह्याचा त्याचा काही संबंध नाही येणार. आणि पेरू असतो हे मिरची निघून जाणार. 1-1.5 महिन्यात 2 महिन्यात मिरची निघून जाते. आणि आपलं पेरू व्यवस्थित वाढलं की मिरची काढून टाकायची. ह्याचा खर्च तर कमीत कमी मिरची काढणार आहे पेरूच. म्हणजे खर्च तर तुमचा कमीत कमी खर्च तर आंतरपिकामध्ये वजा होऊन जाणार. तरी आपण इतर काय आंतरपिकं घेऊ शकेल का अजून यातनं, पट्ट्यातनं वगैरे? ह्याच्या पट्ट्यामध्ये झाडावर काय परिणाम होईल? नाही, ह्याच्यामध्ये पिकं नाही ते घेता येणार, का तर हे 6-7 महिन्यात झाड एवढे एकमेकाला असे घासायला येतात. झाड एवढे मोठे होते. माझ्या एका मित्राबागत गेलतो, 750 झाडामध्ये त्यानं 35 टनाचं उत्पन्न काढलं. रेड डायमंड्स जवळजवळ 25 लाख रुपये झाले त्याचं. रेट 80 रुपये, 90 रुपये, 100 रुपये, 70 रुपयेच्या खाली रेट घालून नाहीत. तर ज्यावेळेस तैवान पिंकचा रेट होता मला वाटते 15 रुपये, 18 रुपये, 20 रुपये, त्यावेळेस ह्याचा रेट 60च्या फुटनं होता. त्याच्यासाठी 100% तैवानला कष्ट करण्यापेक्षा रेडला कष्ट करा. रेडला मार्केट चांगलं आहे, मागणी वाढली आता रेडची. आता तुम्ही मित्राचं सांगितलं, दुसऱ्याचं प्लॉट बघितलेलं सांगितलं, तर तुम्ही सक्सेस व्हाल का ह्या पेरू पिकात? 100% सक्सेस होणार. आमचा प्रयत्न चालू आहे. आमचं हॉटेल आहे, जेवढे हॉटेलमध्ये इन्कम भेटत नाही. ज्यावेळेस आपण व्यापार चालू केला पेरू खरेदीचा, त्यावेळेस मी बघितलं लोकांचे पैसे किती होते. आठवड्याला 1-1 लाख रुपये घेणारे लोक आहेत सध्या चालू मध्ये. मग त्यावेळेस विचार आपण केला हॉटेलमधून तर आपण वर्षाला 7-8 लाख रुपये कमवतो. पण काय काय शेतकरी लोक असे आहेत की एकटे जण एका एकरात 15-20 लाख रुपये कमवावं लागले. म्हणून आपण मनावर घेऊन हे शेती केली आणि ते बी मल्चिंग वरती केले. असे साधे नाही, खुरपण वगैरे करायचं भानगड ठेवलं नाही कुठली सुद्धा. थोडा टाइम जाईल पण व्यवस्थित होणार. तरी किती महिन्यात झाड पिकावर येईल वाटतंय? पहिल्या पिकाला
तुमचा ह्यातनं किती तुम्ही टार्गेट ठेवलं आता तुम्ही टार्गेट आहे आमचं कमीत कमी 1000 झाडामध्ये कमीत कमी आम्ही एक 25-30 टन माल काढणार आहे पहिल्या पिकात पहिल्याच पिकात एका वर्षाच्या आतमध्ये. तरी एका झाडावर किती माल एका झाडावर तर साधारणतः माल 25-30 किलो मिळाला पाहिजे. का तर झाडच आपण त्यावेळेस धरणार आणि झाडं तेवढी मजबूत बनवायची त्याच्यानंतर मग 25-30 किलो अवरेज निघू शकतो काय प्रॉब्लेम. तर मित्रांनो ह्यांच्या आता शेजारच्याच प्लॉटमध्ये तैवान पिंकाची पण लागवड चालू आहे. तर लागवडीची योग्य पद्धत काय आहे ते आपण इथून पुढं त्या प्लॉटमध्ये व्हिडिओ कव्हर करणार आहे. तर चला बघूया तिथं म्हणजे आता सध्या तिथं लागवड चालू आहे तर कशा प्रकारे लागवड केली जाते हे आपण तिथं कव्हर करूया. हां नमस्कार मित्रांनो, आज आपण तैवान पिंकची लागण करतोय. याच्या आधी आपण ह्याची मशागत करून घेतली आहे, नांगरणी, फानाटणी, रोटरनी. तर आज आपण ह्याची लागण करतोय. इतर फळ कुठलंही न लावता आपण आज तैवानची लागण करतोय. का तर आज ह्याचं भरपूर मोठं मार्केट चालू आहे. तैवान असो, आपण आता ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये रेडची लागण केलेली आहे. आज आपण तैवानची लागण करतोय आणि हे तैवान तुम्हालाही लावायचं असेल तर तुम्ही पंढरी फार्मसी 100% संपर्क साधा, गॅरंटीची रोपं भेटतात. त्यासाठी तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती किंवा कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन करा. किती अंतर ठेवलं आता तुम्ही दोन्ही रोपामधलं? ह्या रोपामधलं अंतर जवळजवळ आपलं ह्याच्यामधलं अंतर आहे ते 10 बाय 4चं अंतर आहे. एवढं अंतर योग्य आहे का काय? योग्य, एकदम योग्य. का तर ह्याची छाटणी रिकटिंग छाटणी असल्यामुळे आपल्याला एवढं अंतर योग्य आहे आणि झाडाची लागणही भरपूर होते. तर तुम्ही साधारणतः 1 एकरामध्ये कमीत कमी ह्याची 1200-1300 रोपं लावू शकता. तरी आता तुम्ही ह्यात खत वगैरे काय घातलंय का लागवड करताना? नाही अजून याच्यामध्ये अजून खत आम्ही नाही घातलेलं. आता ह्याला ह्युमिक वगैरे देऊन लावलेली आहेत रोपं ही. याच्यानंतर आम्ही ह्याला थोडं लिक्विड देत जरा रोपं मोठी झाल्यानंतर झाडात धरायच्या वेळेस आम्ही त्याला शेणखत वगैरे घालून थोडा बेसळ डोस देऊन त्याच्यानंतर मग ह्याला मल्चिंग हातरून टाकणार. रोप निवडताना हे काय बघावं लागते? रोप निवडताना तुम्ही ह्याचं कसं होतंय, रोप ओरिजिनल आहे का डुप्लिकेट. आता काय रोप कसे आहेत, काय रोप रेटमध्ये कोण स्वस्त देते कोण महाग देते. तर तुम्हाला योग्य रोप कोणाचं तर 2-4 प्लॉट बघून त्याच्यानंतर तुम्ही रोप खरेदी करू शकता. याच्यासाठी तुम्हाला खात्रीशीर माणूस किंवा खात्री देणाऱ्या लोकांपाशी रोपं खरेदी करा. रोपं ह्याच्यामध्ये 2 नंबर येतात. काय रोपांचं क्वालिटी बाबतीत बोलायचं गेलं तर ह्याच्यामध्ये काय होतं की काय पेरू गोल होतात, काय पेरू लंबळगे होतात. त्यासाठी रोप निवडताना योग्य रोप निवडणं गरजेचं आहे. ठीक.